मित्रांनो, ॲक्यूट गॅस्ट्रोएंटरिटिस एजीचा आपण पार्ट 1 आता पाहिलेला आहे. आता पार्ट 2 आपण पाहणार आहोत. पार्ट 2 मध्ये आपण काय ट्रीटमेंट, प्रिव्हेन्शन, सर्व्हिलियन्स, मॉनिटरिंग हे पाहणार आहोत. तर सुरू करूया मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, MPW लर्निंग सेंटरमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. मागील भागात आपण ॲक्यूट गॅस्ट्रोएंटरिटिस एजी या रोगाची व्याख्या, कारक जीव, रिझर्व्हियर, सोर्स ऑफ इन्फेक्शन, प्रसाराचा मार्ग, इन्क्युबेशन पिरियड, पॅथोजेन्सिस, क्लिनिकल फीचर आणि कॉम्प्लिकेशन याचा अभ्यास केला. आजच्या पार्ट 2 मध्ये आपण काही डायग्नोसिस, ट्रीटमेंट, प्रिव्हेन्शन, सर्व्हिलियन्स, मॉनिटरिंग, आउटब्रेक इन्व्हेस्टिगेशन आणि MPWची भूमिका सविस्तर समजून घेणार आहोत. तर मित्रांनो, सगळ्यात अगोदर आपण डायग्नोसिस पाहूया. एजीचे निदान खालील पद्धतीने केले जातात. एक, क्लिनिकल डायग्नोसिस म्हणजे क्लिनिकल निदान. डॉक्टर रुग्णाची लक्षणे तपासतात. जुलाब, उलट्या, ताप, पोटदुखी, निर्जलीकरण याच्या आधारे प्राथमिक निदान केले जातात. स्टूल एक्झामिनेशन म्हणजे मल तपासणी. मलामधील जीवाणू, विषाणू किंवा परजीवी शोधले जातात. रक्त किंवा श्लेष्मा असल्यास त्याचीही तपासणी केली जातात. आता स्टूल कल्चर टेस्ट म्हणजे जीवाणूजन्य संसर्गाचा संशय असल्यास केली जातात. योग्य प्रतिजैविक अँटीबायोटिक निवडण्यास मदत होते. आता ब्लड टेस्ट म्हणजे CBC, सीरम, इलेक्ट्रोसाइट्स, किडनी फंक्शन टेस्ट हे गंभीर रुग्णामध्ये तपासल्या जातात. डिहायड्रेशन असिस्ट म्हणजे रुग्णामध्ये निर्जलीकरणाची पातळी तपासली जातात. सौम्य, मध्यम, गंभीर. आता ट्रीटमेंट पाहू याचं काय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ओरल. एजीच्या उपचारामध्ये सर्वात महत्त्वाचे उद्देश म्हणजे निर्जलीकरण टाळणे म्हणजे डिहायड्रेशन टाळायचे. आता ORS ओरल डिहायड्रेशन सोल्युशन. सौम्य आणि मध्यम निर्जलीकरणास ORS हा सर्वात प्रभावी उपचार आहे. प्रत्येक जुलाबानंतर ORS द्यावा. एजीमध्ये प्रथम उपचार म्हणजेच ORS. झिंक थेरपी विशेष 5 वर्षाखालील मुलांमध्ये झिंक गोळ्या 14 दिवस दिले जातात. जुलाबाचा कालावधी आणि तीव्रता कमी होतो. IV फ्लुइड्स गंभीर निर्जलीकरण झाल्यास नॉर्मल स्लाईन किंवा रिंगल लॅक्टेड यासारखे IV फ्लुइड दिले जातात. अँटीबायोटिक्स प्रत्येक एजी रुग्णाला अँटीबायोटिक्स दिली जात नाही. फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणि जीवाणूजन्य संसर्ग असल्यास दिली जातात. व्हायरल एजीमध्ये अँटीबायोटिक्स उपयोगी नसतात. न्यूट्रिशन मॅनेजमेंट स्तनपान सुरू ठेवावे. हलका पौष्टिक आहार द्यावा. भरपूर द्रवपदार्थ द्यावेत. आता याचं प्रिव्हेन्शन, प्रिकॉशन अँड कंट्रोल आपण पाहूया. एजी टाळण्यासाठी खालील उपाय महत्त्वाचे आहे. सेफ ड्रिंकिंग वॉटर उकळलेले पाणी पिणे. क्लोरीनयुक्त पाणी वापरणे. दूषित पाणी टाळणे. हँडवॉशिंग हात धुणे आवश्यक आहे. जेवणापूर्वी, शौचानंतर, अन्न बनवण्यापूर्वी, मुलांमध्ये खाऊ घालण्यापूर्वी. फूड हायजीन ताजे अन्न खावे. अन्न झाकून ठेवावे. रस्त्यावरील अस्वच्छ अन्न टाळावे. फळे व भाज्या स्वच्छ धुवावेत. पर्सनल हायजीन नखे स्वच्छ ठेवावीत. शौच नंतर साबणाने हात धुवावेत. वैयक्तिक स्वच्छता राखावी. सॅनिटेशन उघड्यावर शौच करू नये. शौचालयाचा वापर करावा. कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावावी. रोटा व्हायरस वॅक्सिनेशन लहान मुलांना रोटा व्हायरस लस दिल्यास व्हायरल एजीचा धोका कमी होतो. हेल्थ एज्युकेशन लोकांना माहिती द्यावी. ORSचे महत्त्व, स्वच्छ पाणी, हात धुणे, सुरक्षित अन्न, निर्जलीकरणाची लक्षणे. आता मित्रांनो, सर्व्हेलियन्स बघूया. देखरेख काय आहे. सर्व्हेलियन्स म्हणजे रोगावर सतत लक्ष ठेवणे. गंभीर रुग्ण शोधणे. संशयित रुग्णांची नोंद करणे. उद्रेक ओळखणे. प्रयोगशाळेचे अहवाल तपासणे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देणे. आता मॉनिटरिंग म्हणजे नियंत्रण. मॉनिटरिंग अंतर्गत रुग्णांना फॉलोअप, ORS उपलब्धतेची तपासणी, पाणी पुरवठ्याची तपासणी, क्लोरिनेशन तपासणे, स्वच्छतेची पाहणी. आता आउटब्रेक इन्व्हेस्टिगेशन उद्रेक तपासणी. एका भागात अचानक अनेक रुग्ण आढळल्यास सगळ्यात अगोदर रुग्णांची नोंद करणे. दूषित पाणी किंवा अन्नाचा स्रोत शोधणे. पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवणे. क्लोरिनेशन करणे. आरोग्य शिक्षण देणे. गंभीर रुग्णांना तातडीने उपचारासाठी पाठवणे. आता मित्रांनो, MPWची भूमिका काय आहे. MPW म्हणून खालील जबाबदाऱ्या महत्त्वाच्या आहेत. संशयित रुग्ण शोधणे. ORSचे झिंक वितरण करणे. झिंक विषयी मार्गदर्शन करणे. सुरक्षित पाणी वापर सांगणे. क्लोरीन गोळ्याचे वितरण. पाणी पुरवठ्याची तपासणी. रुग्णांची नोंद ठेवणे. उद्रेकाची माहिती वरिष्ठांना देणे. आरोग्य शिक्षण कार्यक्रम राबवणे. फॉलोअप भेटी घेणे. आता एक्झाम रिव्हिजन. डिसीज कोणताही ॲक्यूट गॅस्ट्रोएंटरिटिस एजी. फर्स्ट लाईन ट्रीटमेंट म्हणजे ORS. झिंक थेरपी 14 दिवस 5 वर्षाखालील मुलांमध्ये. सिव्हिअर डिहायड्रेशन IV फ्लुइड देतात. प्रिव्हेन्शन काय, सेफ वॉटर, हँडवॉशिंग, फूड हायजीन. वॅक्सिनेशन कोणतं आहे, रोटा व्हायरस वॅक्सिन. MPW रोल ORS डिस्ट्रीब्युशन, सर्व्हेलियन्स, हेल्थ एज्युकेशन. हे मित्रांनो, आता MCQज आपण पाहूया. एजीमध्ये प्रथम उपचार कोणता आहे. ORS म्हणजे ओरल रिहायड्रेशन सोल्युशन. एजीमध्ये झिंक थेरपी किती दिवस दिली जातात म्हणजे 14 दिवस दिली जातात. व्हायरल एजीमध्ये अँटीबायोटिक्सबद्दल योग्य विधान कोणते, सामान्यत उपयोगी नसतात. एजी प्रतिबंधासाठी सर्वात महत्त्वाचा उपाय कोणता म्हणजे सुरक्षित पिण्याचे पाणी आणि हात स्वच्छ धुणे. MPWची महत्त्वाची जबाबदारी कोणती, ORS वितरण, सर्व्हेलियन्स आणि हेल्थ एज्युकेशन करणे.
आज आपण ॲक्यूट गॅस्ट्रोएंटरिटिस AG या रोगाचे डायग्नोसिस, ट्रीटमेंट, वॉरेझिंग थेरपी, प्रिव्हेन्शन, सर्व्हिलियन्स, मॉनिटरिंग, आउटब्रेक इन्व्हेस्टिगेशन आणि MPWची भूमिका सविस्तर समजून घेतली. यासह ॲक्यूट गॅस्ट्रोएंटरिटिस AG हा विषय आरोग्य विभाग भरती 2026च्या अभ्यासक्रमानुसार पूर्ण झाला. पुढील वॉटरबॉर्न डिसीज सिरीजमध्ये आपण GRDS म्हणजे GRDA इन्फेक्शन हा आणखी एक महत्त्वाचा वॉटरबॉर्न डिसीज सविस्तर शिकणार आहोत. तोपर्यंत मित्रांनो, तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट करा. तुमच्या प्रश्नाचे उत्तर मी लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करेन. पुन्हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि MPW लर्निंग सेंटर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.